विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. ज्ञानाई स्पर्धा परीक्षा केंद्र पुणेच्या वतीने मी आपला मित्र गजानन कस्तुरे आपलं मित्रांनो सहर्ष स्वागत करतोय. बुद्धिमापन हा स्पर्धा परीक्षेचा आत्मा म्हणून त्या विषयाकडे पाहिलं जातं आणि या बुद्धिमापन या विषयामध्ये मित्रांनो आज आपण संख्या मालिकेवरती आधारित असणारा घटक म्हणजे संख्येतील सहसंबंध या घटकाची आपण आज या ठिकाणी माहिती पाहणार आहोत. मित्रांनो एक लक्षात घ्या, संख्येतील सहसंबंध या घटकामध्ये मुख्यतः 4 घटक दिलेले असतात. सुरुवातीच्या 2 घटकामध्ये असणारा सहसंबंध तुम्हाला त्याचा आधार घेऊन तिसरा गट दिल्याच्या नंतर तिसऱ्याच्या पुढे जो दिलेला गट आहे चौथा तो गट तुम्हाला त्या ठिकाणी शोधावा लागतो आणि त्याचं अचूक उत्तर त्या ठिकाणी शोधावं लागतं. मित्रांनो या ठिकाणी प्रश्न एक्झाम ओरिएंटेड कोणकोणत्या प्रकारचे प्रकार विचारले जाऊ शकतात या ठिकाणी आपण त्या प्रकारच्या आज या ठिकाणी माहिती तर घेणारच आहोत, पण त्यासोबतच आगामी काळामध्ये येणाऱ्या स्पर्धा परीक्षेमध्ये या प्रकारचे जर उदाहरणं विचारली तर ते उदाहरणं मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी सुटले पाहिजे, जेणेकरून एक मार्क आपला त्या ठिकाणी खूप महत्वाचा आहे. जास्त वेळ वाया न घालवता डायरेक्टली टॉपिक कडे येतोय. टॉपिकचं नाव आहे मित्रांनो संख्येतील सहसंबंध शोधणे. आता या ठिकाणी बघा मित्रांनो, दिलेला हा जो पहिला प्रश्न आहे या पहिल्या प्रश्नामध्ये मित्रांनो एकूण गट दिलेले आहेत 3. चौथा गट आपल्याला शोधायचा आहे. या ठिकाणी हा दिलेला आहे मित्रांनो पहिला गट, हा दिलेला आहे मित्रांनो दुसरा गट, या ठिकाणी हा तिसरा गट आहे आणि या ठिकाणी मित्रांनो हा चौथा गट आहे. प्रश्नामध्ये तुम्हाला या ठिकाणी दिलेले जे 2 टिंब आहेत, जे 2 डॉट आहेत मित्रांनो, याचा अर्थ होतो जसे, म्हणजे या 2 पदामध्ये जसा संबंध आहे तो सहसंबंध तुम्हाला तिसऱ्या पदाचा मित्रांनो चौथ्या सोबत दाखवायचा आहे. या ठिकाणी जो दिलेला प्रश्न पहिला आहे या प्रश्न पहिल्यामध्ये मित्रांनो 7 या संख्येचा जर तुम्ही विचार केला तर 7चा सहसंबंध त्याने 350 या संख्येसोबत दाखवलेला आहे. याचा अर्थ 7 या संख्येचा घन येतो मित्रांनो 343 आणि 343 मध्ये ज्या संख्येचा तुम्ही घन काढलात ती संख्या प्लस केल्याच्या नंतर फायनली उत्तर येतं मित्रांनो या ठिकाणी आपलं 350. पहिल्या 2 गटामध्ये मित्रांनो एक लक्षात घ्या, दिलेली संख्या दिलेल्या संख्येचा घन प्लस ती संख्या, फायनल उत्तर आलं 350. या 2 गटाचा सहसंबंध आपण तिसऱ्याचा चौथ्या सोबत घेतोय. या ठिकाणी घन घेतल्याच्या नंतर ती संख्या प्लस केलेली आहे. याचा अर्थ 9चा जो घन येतो मित्रांनो, 9चा घन तुम्हाला माहिती आहे, 9चा घन येतो मित्रांनो या ठिकाणी 729. या ठिकाणी ज्या संख्येचा तुम्ही घन केलात तीच संख्या त्या ठिकाणी प्लस केली आहे. 9चा घन आला 729, त्याच्यामध्ये 9 ही संख्या मित्रांनो प्लस करा. जेव्हा 9 ही संख्या तुम्ही या ठिकाणी प्लस करण्याचं काम कराल त्यावेळेस मित्रांनो आपल्याला फायनल उत्तर पर्याय क्रमांक 3 म्हणजे 738 ही संख्या या ठिकाणी भेटून जाईल. पर्याय क्रमांक 3 हे आपले या ठिकाणी अचूक उत्तर आहे. संख्येतील सहसंबंधामध्ये घनसंख्येवरती प्रश्न विचारलेले आहेत. त्या ठिकाणी घनसंख्या प्लस ती संख्या याही प्रकारचे प्रश्न ते त्या ठिकाणी विचारू शकतात. हा पहिला प्रकार मी तुम्हाला दाखवलेला आहे. त्यानंतर मित्रांनो बघा या ठिकाणी 5 ही संख्या दिलेली आहे. 5चा सहसंबंध त्याने मित्रांनो 150 सोबत दाखवलेला आहे. तो सहसंबंध तुम्हाला या ठिकाणी समजला पाहिजे. हा टॉपिक सोडत असताना घनसंख्या आणि वर्गसंख्या यावरती जास्त फोकस आयोग करत असतं. जिल्हा निवड मंडळ या ठिकाणी घनसंख्या आणि वर्गसंख्या त्याचा आधार घेऊन त्याचा सहसंबंध दाखवत असतं. त्यामुळे तुम्हाला घनसंख्या आणि वर्गसंख्या त्या ठिकाणी पाठ असणं मित्रांनो खूप गरजेचं आहे. बघा या ठिकाणी 5 या संख्येचा वर्ग येतो मित्रांनो 25. या 25 मध्ये मित्रांनो 5 या संख्येचा घन जर तुम्ही प्लस केला तर या ठिकाणी फायनल उत्तर येतं आपलं या ठिकाणी 150. या ठिकाणी 5चा जो सहसंबंध दाखवलेला आहे 150 तो कसा येतोय, 5चा वर्ग 25 आणि 5चा घन किती मित्रांनो 125. 2 संख्येची बेरीज करा, फायनल उत्तर 150. आता या ठिकाणी जो संबंध दिलेला आहे तोच संबंध तुम्हाला तिसऱ्या पदाचा चौथ्या पदासोबत ठेवायचा आहे. 8 या संख्येचा मित्रांनो घन किती आणि 8 या संख्येचा वर्ग किती हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. या ठिकाणी मित्रांनो 8 या संख्येचा वर्ग येतोय 64 प्लस, कारण या ठिकाणी त्यांनी प्लस केलेलं आहे, आणि 8 या संख्येचा मित्रांनो तुम्हाला घन समजला पाहिजे तो येतोय मित्रांनो 512. 2 संख्येची त्या ठिकाणी काय करायचे, बेरीज करायची आहे. बेरीज केल्याच्या नंतर मित्रांनो फायनली उत्तर आपलं येतं या ठिकाणी 576. पर्याय क्रमांक 4 हे आपलं या ठिकाणी अचूक उत्तर आहे. परत चेक करा, या 2 मध्ये 4 तुम्ही प्लस केलात तर 6 होतात. त्यानंतर मित्रांनो 6 ने 7 झाले आणि 5 ऍज इट इज ठेवा 576. 2 नंबरचा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला सांगून जातोय की वर्गसंख्या प्लस घनसंख्या दोन्हीची कॉम्बिनेशन करा, दोन्हीची बेरीज करा. त्याही प्रकारचा प्रश्न एक्झाम मध्ये विचारलेला आहे. आता त्यानंतर चेक करा मित्रांनो पुढील प्रश्न. आता या ठिकाणी जो दिलेला प्रश्न आहे मित्रांनो या प्रश्नामध्ये पण त्यांनी घनसंख्येचा आधार घेतलेला आहे. फक्त या ठिकाणी वर्गसंख्या आणि घनसंख्या वरील प्रश्नामध्ये त्यांनी प्लस केले, खालच्या प्रश्नामध्ये मित्रांनो या ठिकाणी
6 या संख्येचा घन 216 येतोय आणि ज्या संख्येचा तुम्ही घन केलात ती संख्या मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी मायनस करायची आहे. या ठिकाणी फायनल उत्तर आलं आपलं 210. पहिल्या पदाचा दुसऱ्या सोबत असलेला सहसंबंध 6चा घन 216 मायनस ती संख्या, फायनल उत्तर 210 आलं. आता याही ठिकाणी मित्रांनो तुम्हाला तेच करायचंय. 10 या संख्येचा घन या ठिकाणी मित्रांनो येतोय 1000. 1000 मधून ज्या संख्येचा तुम्ही घन केलात ती संख्या मित्रांनो त्या ठिकाणी मायनस करा. फायनली उत्तर येते या ठिकाणी 990. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या या ठिकाणी अचूक उत्तर आहे. मागील 3 प्रश्नाचा जर आपण विचार केला तर सहसंबंधामध्ये मित्रांनो तुम्हाला वर्गसंख्या, घनसंख्या किंवा घनसंख्येमधून काही संख्या प्लस काही संख्या मायनस केलेले उदाहरण तुम्हाला या ठिकाणी दिसून येतील. मित्रांनो पुढील उदाहरण बघा. आता या ठिकाणी आपण मागील उदाहरणामध्ये काही ठिकाणी घनसंख्या होती, काही ठिकाणी वर्गसंख्या होती, प्लस मायनस दिलं होतं. आता या ठिकाणी पुढील प्रकारामध्ये आपल्याला 110च्या नंतर मित्रांनो त्याने 110चा सहसंबंध 132 सोबत दाखवलेला आहे आणि 72चा सहसंबंध तुम्हाला प्रश्नार्थक चिन्हाशी जोडायचं आहे. म्हणजे या ठिकाणी प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी दिलेल्या 4 पर्यायांमधून एक संख्या येणार आहे. मित्रांनो या ठिकाणी 110 कुठून आलं रे, तर 10 या संख्येचा विचार करा. 10 या संख्येचा वर्ग येतोय या ठिकाणी 100. 10चा वर्ग 100. या 100 मध्ये तुम्ही ज्या संख्येचा वर्ग केलात ती संख्या मित्रांनो त्या ठिकाणी प्लस करा. फायनल उत्तर आलं तुमचं 110. पहिल्या गटामध्ये 110, 100, 10चा वर्ग 100 आणि त्याच्यामध्ये प्लस 10 करा, 110 आलं. त्यानंतर मित्रांनो 10च्या पुढची नैसर्गिक संख्या 11. 11 या संख्येचा वर्ग येतो मित्रांनो 121 प्लस त्या ठिकाणी ज्या संख्येचा तुम्ही वर्ग केलात तीच संख्या त्या ठिकाणी प्लस करा. याचा अर्थ फायनली उत्तर किती आलं या ठिकाणी 132. पहिल्या 2 पदामध्ये ज्या संख्येचा तुम्ही त्या ठिकाणी वर्ग करता तीच संख्या त्या ठिकाणी प्लस केले. आता तोच संबंध तुम्हाला तिसऱ्या पदाचा चौथ्या पदासोबत ठेवायचा आहे. 72 कुठून आलं तर 8 या संख्येचा मित्रांनो 8 या संख्येचा या ठिकाणी वर्ग येतोय 64. 64 मध्ये मित्रांनो तीच संख्या प्लस करा. फायनल उत्तर किती येतं आपलं 72 येतं. पण एक तुम्हाला या ठिकाणी समजलं पाहिजे, 10च्या नंतर मित्रांनो पुढील संख्या त्यांनी घेतली सिरियली संख्या. 10च्या नंतर 11 आली. या ठिकाणी तुम्हाला 8च्या नंतर येणारी पुढील सिरियली संख्या ती आहे 9 आणि 9 या संख्येचा वर्ग येतो मित्रांनो या ठिकाणी 81 आणि 81 मध्ये 30 संख्या जर तुम्ही प्लस केलात फायनल उत्तर आपलं किती येतं या ठिकाणी 90 येतं. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या या ठिकाणी अचूक उत्तर आहे. वर्गसंख्या प्लस 30 संख्या मागील उदाहरणामध्ये ज्या पद्धतीने प्रकार दिला होता तोच प्रकार आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. आता त्यानंतर बघा पुढील प्रकार. या ठिकाणी मित्रांनो 7 या संख्येचा वर्ग येतो मित्रांनो या ठिकाणी 49. 49 मधून 4 मायनस करा. फायनल उत्तर किती आलं तुमचं 45 आलं. आता तो सहसंबंध तुम्हाला पुढील पदाशी जोडत असताना या ठिकाणी 7च्या नंतर पुढील येणारी नैसर्गिक संख्या 8. 8चा वर्ग येतोय मित्रांनो या ठिकाणी 64 प्लस 4 करा. फायनल उत्तर किती आलं 68 आलं. पहिल्या पदामध्ये त्यांनी ज्या संख्येचा तुम्ही वर्ग केला त्या संख्येमधून मित्रांनो त्यांनी 4 केलेले आहेत. फायनल उत्तर या ठिकाणी 45 येतं. आता तोच सहसंबंध तुम्हाला दुसऱ्या पदासोबत दाखवत असताना या ठिकाणी 8चा मित्रांनो तुम्हाला वर्ग करायचा आहे आणि त्याच्यामध्ये प्लस 4 करायचा आहे. फायनल उत्तर येतं 68. या 2 पदातील असलेला संबंध तुम्हाला तिसऱ्या पदाचा, आता या ठिकाणी इथं दिलेलं हे तिसरं पद आहे, या ठिकाणी चौथं पद तुम्हाला दिलेलं आहे आणि तिसरं पद तुम्हाला मित्रांनो शोधायचंय. या ठिकाणी 7च्या नंतर आलेली पुढील संख्या आहे मित्रांनो 8. या ठिकाणी 85 ही जी काही दिलेली संख्या ना मित्रांनो 85 कुठून आलं तर 9 या संख्येचा वर्ग येतो मित्रांनो या ठिकाणी 81 प्लस 4 बरोबर फायनली उत्तर आलं 85. म्हणजे त्याने दुसऱ्या पदामध्ये प्लस 4 केलं होतं. याचा अर्थ तुम्हाला 9च्या अलीकडची संख्या 8 येते आणि 8 या संख्येचा वर्ग येतो मित्रांनो 64. त्याच्यामधून 4 मायनस करा कारण पहिल्या पदामध्ये त्यांनी 4 मायनस केलं. त्यामुळे या ठिकाणी फायनली येणार उत्तर 64 मधून 4 गेले, बाकी शिल्लक राहते 60. या ठिकाणी 60चा सहसंबंध 85 सोबत येणार आहे. अचूक पर्याय निवडा मित्रांनो. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या या ठिकाणी फायनल उत्तर आहे. दिलेल्या प्रश्नामध्ये हा जो दिलेला प्रश्न आहे मित्रांनो त्या ठिकाणी त्यांनी वर्गसंख्या आणि -4 आणि दुसऱ्या पदामध्ये वर्गसंख्या +4 या पद्धतीने त्यांनी मांडणी केल्या. व्हेरी IMP प्रकार एक्झाम मध्ये हा प्रकार विचारलेला. त्यानंतर पुढील प्रश्न बघा मित्रांनो. या ठिकाणी दिलेला हा पहिला ग्रुप आहे, या ठिकाणी दुसरा ग्रुप आहे, तिसरा ग्रुप आहे, चौथा ग्रुप तुम्हाला शोधायचा आहे आणि चौथा ग्रुप तुम्हाला पर्यायानुसार शोधावा लागेल. या ठिकाणी दिलेली संख्या आहे मित्रांनो 235 पहिल्या गटामध्ये आणि या ठिकाणी दुसऱ्या गटामध्ये पण तुम्हाला या पहिल्या गटामध्ये असलेले अंक दुसऱ्या गटामध्ये दिसून येत आहेत, फक्त त्यांनी अंकाची अदलाबदल केलेली.
आदला बदल करत असताना मित्रांनो त्यांनी पहिल्या पदामध्ये असलेलं शेवटी 5 त्याने दुसऱ्या पदामध्ये सुरुवातीला ठेवलेलं आहे आणि त्याचबरोबर पहिल्या पदामध्ये असलेलं 2 त्याने दुसऱ्या पदामध्ये मित्रांनो 3 नंबरला ठेवलेला आहे. हा सहसंबंध तुम्हाला त्या ठिकाणी त्याचा आधार घ्यायचा आहे. पहिल्या पदामध्ये असलेलं 2 त्याने दुसऱ्या पदामध्ये शेवटी ठेवले, याचा अर्थ तिसऱ्या पदामध्ये असलेला सुरुवातीचा 1 हा अंक तुम्ही जर शेवटी ठेवलात आणि शेवटी असलेला 7 हा अंक मित्रांनो तुम्ही जर सुरुवातीला घेतलात आणि इथं मध्ये दिलेला 9 हा कॉन्स्टंट ठेवायचा आहे, कारण त्यांनी पहिल्या पदामध्ये आणि दुसऱ्या पदामध्ये जो दिलेला 3 आहे त्याची अदला बदल केलेली नाही. त्यामुळे फायनल उत्तरामध्ये 791 पर्याय क्रमांक 3 हे आपल्या या ठिकाणी अचूक उत्तर असेल. संख्येतील सहसंबंधामध्ये संख्येची उलट सुलट पद्धतीने मांडणी केलेली असते आणि एक्झाम मध्ये हा प्रकार पण मित्रांनो तितकाच महत्वाचा आहे जेवढा आपण इतर मागे पाहिलेले प्रकार आहेत त्या पद्धतीने. मित्रांनो पुढील प्रकार बघा. या ठिकाणी दिलेला हा पुढील प्रकार, यामध्ये तुम्हाला दिलेल्या संख्येला त्यांनी उलट सुलट पद्धतीने घेतलेलं आहे. पहिल्या ग्रुपमध्ये असलेली संख्या 97 65, दुसऱ्या ग्रुपमध्ये असलेली संख्या 65 97, तिसऱ्यामध्ये असलेली संख्या 38 46 आणि पुढील चौथा ग्रुप तुम्हाला शोधायचा. आता या ठिकाणी सुरुवातीचे 2 अंक 97 त्याने दुसऱ्या ग्रुपमध्ये शेवटी ठेवलेत आणि इथं पहिल्या ग्रुपमध्ये असलेले शेवटचे 2 अंक त्याने पहिल्या ग्रुपमध्ये सुरुवातीला घेतले. फक्त बदल तिसऱ्या ग्रुपचा चौथ्या सोबत करते वेळी एक काळजी घ्यायची आहे. इथं सुरुवातीला त्यांनी काय केले रे, सुरुवातीचे 2 अंक शेवटी ठेवलेत. या ठिकाणचे सुरुवातीचे 2 अंक शेवटी ठेवा 38 आणि शेवटी असलेले 2 ते सुरुवातीला घ्या 46. उलट पद्धतीने मांडणी केलेले. एक्झाम मध्ये हा प्रकार विचारलेला आहे, त्यामुळेच मी उदाहरण घेतलेलं आहे. या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 आपल्या या ठिकाणी अचूक उत्तर. मित्रांनो पुढील प्रकार बघा. या ठिकाणी हा दिलेला पहिला ग्रुप, दुसरा, तिसरा, चौथा ग्रुप शोधायचा आहे. सुरुवातीला दिलेली 4 ही संख्या त्यांनी दुसऱ्या ग्रुपमध्ये शेवटी ठेवलेली आहे. 2 नंबरला दिलेला 2 त्याने पहिल्यांदा घेतलेला आहे आणि शेवटी दिलेला 7 हा या ठिकाणी त्यांनी 2 नंबरला घेतला. म्हणजे संख्या एक घर पुढे सरकते. पहिल्या पदाचा सहसंबंध दुसऱ्या सोबत दाखवतो. तुम्हाला याही ठिकाणी तेच करायचे. या ठिकाणी सुरुवातीची संख्या शेवटी ठेवा, इथं असेल 5. त्यानंतर 9 पुढे सरकणार आहे, कारण या ठिकाणी पहिल्या ग्रुपच्या नंतर दुसऱ्या ग्रुपमध्ये 9 पुढे सरकलेला आहे आणि या ठिकाणी 4 जो आहे तो मध्यभागी येईल आणि 9 हा सुरुवातीला येईल. पर्याय क्रमांक 3 आपले या ठिकाणी अचूक उत्तर. प्रश्न सोपा आहे, त्यामुळे काही अडचण येणार नाही, फक्त अंकाची अदला बदल करा. आता त्यानंतर मित्रांनो जो पुढील दिलेला सहसंबंध आहे, तो पुढील दिलेला सहसंबंध 4 पर्यायाचा आधार घेऊन तुम्हाला या ठिकाणी त्याचं उत्तर काढायचंय. बुद्धिमापन या विषयामध्ये मित्रांनो संख्या मालिका असेल किंवा अक्षर मालिका, जेव्हा तुम्ही उत्तर शोधण्याचा प्रयत्न करता त्यावेळेस तुम्हाला पर्यायानुसारच उत्तर काढावं लागणार, कारण एका प्रश्नाचं लॉजिक 2 ते 3 पद्धतीने लागू शकतं, पण उत्तर काढतेवेळेस तुम्हाला पर्यायाचा आधार घ्यावा लागतो. मित्रांनो आणखी हा प्रश्न झाल्याच्या नंतर एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगावीशी वाटते. 2021 मध्ये झालेले पोलीस भरतीचे पूर्ण पेपर, त्या पेपरची घटक नाही पेपर विश्लेषण सिरीज आम्ही ज्ञान अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती सध्याला त्याची सिरीज आम्ही सुरू केलेली आहे. तुम्ही ज्ञान अकॅडमीचं त्या ठिकाणी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि तो व्हिडिओ तुमच्या मित्रापर्यंत पाठवायचा आहे, जेणेकरून आगामी काळामध्ये होणाऱ्या प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये काहीतरी प्रश्न रिपिटेशन झालेले असतात आणि प्रत्येक प्रश्नासाठी आपण वापरलेली क्लुप्ती किंवा तो प्रश्न कोणत्या पद्धतीने आपण सोडवलेला त्याचा अंदाज जर तुम्हाला आला तर अचूक उत्तरापर्यंत जाता येईल. त्याचबरोबर आपण या ठिकाणी जे सध्याला प्रश्न सोडून घेतोय ते प्रश्न सोडवलेले, काही तुम्हाला सराव प्रश्न पण आम्ही तुमच्यासाठी दिलेले आहेत. ते सराव प्रश्न मित्रांनो प्ले स्टोर वरती ज्ञान अकॅडमीचं ऍप आहे. जर तुम्ही ऍप त्या ठिकाणी डाउनलोड केला तर प्रत्येक घटक नाहीये, ते मराठी विषय असेल, गणित असेल, बुद्धिमापन असेल किंवा जीएस चा भाग, प्रत्येक त्या ठिकाणी घटक नाहीये सराव प्रश्न आम्ही पीडीएफ स्वरूपामध्ये ज्ञान अकॅडमीच्या ऍप वरती त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत, जेणेकरून आगामी काळामध्ये होणाऱ्या प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा फायदा झाला पाहिजे. यानंतर पुढील प्रश्न बघा. या ठिकाणी हा दिलेला जो प्रश्न आहे मित्रांनो, इथं दुसऱ्या पदामध्ये आलेली संख्या आहे 121, चौथा पद तुम्हाला शोधायचा आहे. पण मित्रांनो एक लक्षात घ्या, दुसऱ्या पदामध्ये जी आलेली संख्या 121 आली ते कोठून हे आपल्याला समजलं पाहिजे. 5 आणि 6 या दोन संख्येचा मित्रांनो 5 आणि 6 या दोन संख्येची जर तुम्ही बेरीज केलात तर बेरीज येते मित्रांनो 11 आणि 11 या संख्येचा वर्ग येतो 121. म्हणजे या ठिकाणी पहिल्या पदामध्ये असलेल्या 2
जे काही अंक आहे त्या 2 अंकाची त्यांनी बेरीज केली आहे. बेरीज झाली 11, 11चा वर्ग 121. तोच संबंध तुम्हाला तिसऱ्या पदाचा चौथ्या पदासोबत ठेवायचा आहे. या ठिकाणी 9 + 7 मित्रांनो या ठिकाणी होतात 16 आणि 16 या संख्येचा वर्ग किती, तर 16 या संख्येचा वर्ग येतो मित्रांनो या ठिकाणी 256. एक्झाम ओरिएंटेड पूर्ण या ठिकाणी सराव प्रश्न मी तुमच्याकडून तुम्हाला तुमच्या समोर मी सोडून घेत आहे, जेणेकरून त्याचा फायदा येणाऱ्या आगामी स्पर्धा परीक्षेमध्ये 100% तुम्हाला झाला पाहिजे. मित्रांनो पुढील प्रकार बघा. आता या ठिकाणी पुढील प्रकारामध्ये त्यांनी पहिल्या पदामध्ये 1 दिलेला आहे, दुसऱ्या पदामध्ये मित्रांनो 2 दिलेला आहे, तिसऱ्या पदामध्ये त्यांनी 3 दिले, चौथ्या पदामध्ये प्रश्नार्थक चिन्ह. 4 पर्यायामधून तुम्हाला तो अचूक पर्याय या ठिकाणी निवडायचा. आता एक लक्षात घ्या मित्रांनो, 1च्या नंतर 2 कसं आलं, जर आपण या ठिकाणी 1 मध्ये 1 प्लस जर केलं तर 2 होतात, पण त्या ठिकाणी 3 मध्ये परत तुम्ही 1 जर प्लस केला तर पर्यायामध्ये 4 जर उत्तर असतं तर ते आपलं बरोबर असतं, पण या ठिकाणी पर्यायामध्ये 4 हे उत्तर नाही. मग उत्तराकडे जायचं कसं, तर या ठिकाणी मित्रांनो त्यांनी पहिल्या पदामध्ये दिलेली 1 ही संख्या, त्या संख्येचा त्यांनी ज्यावेळेस 2 सोबत दाखवलेला सहसंबंध आहे, त्याच्यामध्ये मित्रांनो 1 या संख्येचा वर्ग किती येतो, 1 येतो. आणि त्याचबरोबर 1 या संख्येचा घन किती येतो, तर मित्रांनो 1 या संख्येचा घन पण 1च येतो. या ठिकाणी 1 चा वर्ग प्लस 1 चा घन दोन्हीची बेरीज करा, फायनल उत्तर आलं 2. पहिल्या पदाचा सहसंबंध त्यांनी दुसऱ्या सोबत दाखवत असताना 1 या संख्येचा त्यांनी वर्ग आणि 1 या संख्येचा घन दोन्हीची बेरीज, फायनल उत्तर 2. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदासोबत. आता या ठिकाणी तुम्हाला तोच आधार घ्यायचा आहे. तिसऱ्या पदाचा चौथ्या पदासोबत सहसंबंध दाखवते वेळेस 3 या संख्येचा मित्रांनो जर तुम्ही वर्ग केलात तर 3 या संख्येचा वर्ग किती येतोय, 9 येतोय, आणि 3 या संख्येचा घन किती येतोय, 27. करा बेरीज, फायनल उत्तर 36. फायनल उत्तर किती असणार आहे, 36. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या या ठिकाणी मित्रांनो अचूक उत्तर आहे. वर्गसंख्या आणि घनसंख्या दोन्हीची बेरीज, त्या ठिकाणी फायनल उत्तर 3 असणार आहे. पुढील प्रश्न बघा मित्रांनो. आता या ठिकाणी त्यांनी 4चा संबंध 48 या संख्येसोबत दाखवलेला आहे, आणि त्यानंतर मित्रांनो 6चा संबंध तुम्हाला चौथ्या पदासोबत दाखवायचा आहे, किंवा 6चा संबंध या ठिकाणी असलेल्या प्रश्नार्थक चिन्हाला बाजूला काढून अचूक पर्याय या ठिकाणी ठेवायचा आहे. आता याच्यामध्ये 4 या संख्येच्या वर्गाचा जर विचार केला ना मित्रांनो, 4 या संख्येचा वर्ग ते 16 प्लस 4 या संख्येच्या घनाचा जर विचार केला तुम्ही 64. या ठिकाणी जर बेरीज केली तर बेरीज येते 80, पण त्यांनी दुसऱ्या पदामध्ये दिलेलं उत्तर आहे 48. मग या ठिकाणी काय करायचं, तर मित्रांनो घनसंख्येमधून वर्गसंख्या जर तुम्ही मायनस केला तर फायनल उत्तर तुमचं या ठिकाणी किती येणार आहे, 48 येणार आहे. परत सांगतोय, 4 या संख्येचा घन 64, 4 या संख्येचा वर्ग 16, 64 मधून मित्रांनो 16 मायनस करा, फायनल उत्तर या ठिकाणी असेल 48. या ठिकाणी 4 या संख्येचा त्यांनी पहिल्या पदाचा दुसऱ्या सोबत संबंध दाखवत असताना घनसंख्येतून वर्गसंख्या मायनस केली आहे, त्यामुळे या ठिकाणी मित्रांनो उत्तर येतं 48. आता त्यानंतर 4च्या नंतर पुढे दिलेली संख्या आहे मित्रांनो या ठिकाणी 6. 6 या संख्येचा घन 216 मायनस 6 या संख्येचा वर्ग 36, फायनल उत्तर किती मित्रांनो 180. घनसंख्येमधून वर्गसंख्या मायनस करा, फायनल उत्तर आलं 180. पर्याय क्रमांक 1 अचूक उत्तर असेल. सहसंबंधामध्ये आपण जेवढे काही प्रकार पाहतोय किंवा एक्झाम ओरिएंटेड जे सध्याला उदाहरणं घेतले जात आहेत मित्रांनो, ते उदाहरणं त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने शेवटी त्यांनी घन आणि वर्गसंख्येवरतीच आणून ठेवलेले. काही ठिकाणी फक्त प्लस केले, काही ठिकाणी मायनस केले. याचा अर्थ 30 पर्यंतचे वर्ग आणि 15 पर्यंतचे घन किमान स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला पाठ असणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर आगामी काळामध्ये होणाऱ्या ज्या काही अनेक स्पर्धा परीक्षा आहेत त्याच्यामध्ये सरळ सेवा असेल किंवा एमपीएससी असेल, आमचे मित्र बाळासाहेब बहिर सरांनी डेली जे काही सध्याला चालू घडामोडी महत्वाच्या एक्झाम ओरिएंटेड त्याची मित्रांनो आम्ही युट्यूबला सिरीज सुरू केलेली आहे, जेणेकरून दिवसभरामध्ये ज्या घडलेल्या घडामोडी त्याचा वृत्तांत दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये येत असतो, किंवा काही महत्वाच्या सरकारी न्यूज वगैरे असतील त्याचा वृत्तांत टीव्हीवरती आणि पेपरवरती येत असतो. त्याची पूर्ण माहिती मित्रांनो आम्ही डेली चालू घडामोडीच्या माध्यमातून युट्यूबला आम्ही ते चॅनल सुरू केलेलं आहे ज्ञानाई अकॅडमीच्या नावाने. ते तुम्ही पाहिलं ना, त्याचा फायदा 100% येणाऱ्या स्पर्धा परीक्षेमध्ये होईल. आता त्यानंतर पुढील प्रश्न बघा मित्रांनो. या ठिकाणी 25चा सहसंबंध त्यांनी 49 सोबत दाखवलेला आहे. 49चा सहसंबंध मित्रांनो तुम्हाला प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी अचूक संख्या निवडून तो त्या ठिकाणी पर्याय ठेवायचा आहे. आता या ठिकाणी मित्रांनो
2 + 5 या दोन संख्येची बेरीज जर केला तर बेरीज आली किती मित्रांनो? 7 आली. आणि 7चा वर्ग किती येतो रे? 49. पहिल्या पदामध्ये असलेले दोन अंक 2 आणि 5 त्यांची बेरीज केली, बेरीज आली 7. 7 या संख्येचा वर्ग 49. पहिल्या पदाचा सहसंबंध त्यांनी दुसऱ्या सोबत दाखवलाय. तोच संबंध तुम्ही तिसऱ्या पदाचा चौथ्या पदासोबत ठेवते वेळेस 9 + 4 फायनल उत्तर होतं मित्रांनो 13. आणि 13 या संख्येचा वर्ग 169. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या या ठिकाणी अचूक उत्तर आहे. उत्तरापर्यंत कसं जायचं हे तुम्हाला मी या ठिकाणी दाखवण्याचं काम करतोय. जो काही तुमचा प्रश्न असेल, जे काही अडचण असेल, त्या ठिकाणी तुम्ही कॉल करून किंवा मेसेज करून आम्हाला विचारू शकता. अकॅडमीचा तो नंबर आहे, जेणेकरून विद्यार्थ्याची गैरसोय होणार नाही यासाठी आम्ही तो पर्सनल नंबर त्या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला. मित्रांनो, पुढील उदाहरण आपल्याला पहिल्या पदामध्ये 4 ही संख्या आहे, दुसऱ्या पदामध्ये 80 आहे, तिसऱ्या पदामध्ये 5 आहे, चौथ्या पदामध्ये प्रश्नार्थक चिन्ह आहे. 80 कुठून आलं मित्रांनो? बघा कसं येतं ते. 4 या संख्येचा करा वर्ग 16 आला. 4 या संख्येचा करा घन 64. फायनल उत्तर 80 येतं. 4च्या नंतर पुढील आलेली सिरियली संख्या 5. 5चा वर्ग 25 प्लस 125. फायनल उत्तर 150. पर्याय क्रमांक 3. जास्त वेळ वाया घालवण्याची गरज नाही. त्यानंतर मित्रांनो, पुढील दिलेला प्रश्न या ठिकाणी त्यांनी 25 49 परत 49 आणि त्याच्यानंतर मित्रांनो प्रश्नार्थक चिन्ह दिलेले. आता या ठिकाणी तुम्हाला दिलेले मित्रांनो इथं जे काही पर्याय आहेत त्या पर्यायानुसार जर तुम्ही उत्तर काढण्याचा प्रयत्न केलात ना, या ठिकाणी अचूक उत्तरापर्यंत तुम्हाला जाता येईल. या पर्यायामध्ये तुम्हाला 64 आणि 169 आणि त्याचबरोबर 144 हे 3 पर्याय कोणते तरी संख्येचे वर्ग आहेत मित्रांनो. मग अचूक उत्तरापर्यंत जायचं कसं? या ठिकाणी 5च्या नंतर मित्रांनो 5 या संख्येचा वर्ग येतो 25 आणि या ठिकाणी 7 या संख्येचा वर्ग येतो 49. बरोबर आहे. 5 आणि 7 मध्ये कितीचा फरक आहे? 2चा फरक आहे. जर आपण नैसर्गिक संख्येच्या दृष्टीने विचार केला तर. आणि त्याचबरोबर 5 आणि 7 ही दिलेली संख्या विषम आहे. पण मित्रांनो, 7च्या नंतर पुढची विषम संख्या जर आपण पाहिली तर त्या ठिकाणी 7च्या नंतर आलेली पुढची विषम संख्या 9 येते. 9चा वर्ग जर पर्यायामध्ये 81 असता ना, ते अचूक उत्तर असतं. पण या ठिकाणी 81 ही संख्या दिलेली नाही, त्यामुळे आपल्याला हा ग्रुप नक्कीच मूळ संख्येवरती आधारित असलेला दिसून येतो. कारण 5 ही संख्या मित्रांनो मूळ येते, 5चा वर्ग दिला 25. 7 ही संख्या मूळ आहे, 7चा वर्ग 49 दिलेला आहे. त्याच्यानंतर त्यांनी पहिल्या 2 पदामध्ये असलेला सहसंबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदासोबत दाखवते वेळेस आपल्याला हे समजलं पाहिजे 7च्या नंतर येणारी मूळ संख्या किती. 7च्या नंतर येणारी मूळ संख्या मित्रांनो त्या ठिकाणी 11 येते. पर्यायामध्ये जर 11चा वर्ग 121 दिला असतं तर अचूक उत्तरापर्यंत आपण गेलो असतो. पण त्याही ठिकाणी 11चा वर्ग दिलेला नाही. मग पुढील कोणत्या संख्येचा वर्ग दिलाय? तर 7च्या नंतर 11 ही एक मूळ संख्या भेटते आणि 11च्या नंतर मित्रांनो 13 ही एक मूळ संख्या भेटते. 13चा वर्ग येतो 169 आणि पर्यायामध्ये मित्रांनो आपल्याला 2 नंबरचं पर्याय त्या ठिकाणी अचूक उत्तर या ठिकाणी आपल्याला ठेवता येईल. चौथ्या पदामध्ये 169 फायनल उत्तर आहे मित्रांनो. मूळ संख्येवरती आधारित असलेला हा ग्रुप. त्यानंतर मित्रांनो बघा या ठिकाणी 18चा संबंध त्यांनी दाखवलाय 10 सोबत, 24चा संबंध दाखवलाय मित्रांनो प्रश्नार्थक चिन्ह सोबत. तुम्हाला पहिला आणि दुसरा जर गट मित्रांनो सुटला ना, तुम्हाला तिसरा आणि चौथा ग्रुप शोधण्याची गरज नाही पडणार. कारण मागच्या 2 ग्रुपमध्ये तुम्ही लावलेलं डोकं तेच डोकं फक्त तुम्हाला तिसऱ्या आणि चौथ्या पदासोबत लावायचंय. या ठिकाणी बघा इथं दिलेली संख्या आहे मित्रांनो 18. 18 मधून जर तुम्ही 8 मायनस केला तर फायनल उत्तर येतं तुमचं 10. म्हणजे पहिल्या पदामध्ये असलेल्या संख्येत 8 ही संख्या त्यांनी मायनस केलेली आहे. आता याच ठिकाणी 24 या संख्येतून मित्रांनो 8 ही संख्या जर मायनस केला फायनल उत्तर 16 राहतं. पर्यायामध्ये या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे आपलं अचूक उत्तर आहे. अचूक उत्तर आहे त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 4. मित्रांनो पुढील प्रश्न ग्रुप 4चा आहेत, तिसरा चौथा ग्रुप. बघा या ठिकाणी 2 उत्तर कुठून आलं किंवा 2 हे उत्तर कसं येतं? 1 गुणिले 2 बे 1 बे. पर्यायानुसार चला या ठिकाणी या 2 संख्येचा गुणाकार करा. 2 गुणिले 4 4 दोन्ही 8. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 2. यानंतर मित्रांनो पहिल्या पदाचा संबंध त्यांनी दुसऱ्या सोबत दाखवते वेळेस इथं छोटी संख्या 3 आलेली आहे, या ठिकाणी मोठी संख्या 21 आलेली आहे. याची फोड केल्याच्या नंतर 21 जर फोड केला 2 + 1 या ठिकाणी फायनल उत्तर 3. पहिल्या पदाचा दुसऱ्या सोबत संबंध आहे.
याही ठिकाणी तेच करा. संख्येची फोड करा. 3 + 5 फायनली उत्तर 8. पर्याय क्रमांक 1 अचूक उत्तर. आता यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न बघा. या ठिकाणी त्यांनी पहिला ग्रुप दिलेला आहे, दुसऱ्या ग्रुपचं उत्तर तुम्हाला शोधायचं आहे आणि या ठिकाणी तिसरा ग्रुप आणि चौथा ग्रुप त्यांनी पूर्ण दिलेला आहे. मग आधार कोणता घ्यायचा? कारण मागेल आपण बरेचसे उदाहरण पहिल्या पदामध्ये जो संबंध दिलेला आहे तोच संबंध आपण तिसऱ्या पदाचा चौथ्या पदासोबत ठेवलेला आहे. तर या ठिकाणी शेवटी दिलेले 2 ग्रुप त्याने पूर्ण दिलेले आहेत. तुम्हाला पहिला ग्रुप आणि त्याचा आधार असलेला दुसऱ्या ग्रुपचं उत्तर शोधायचं. मित्रांनो या ठिकाणी तिसऱ्या आणि चौथ्या ग्रुपमध्ये अगोदर दिलंय काय ते व्यवस्थित चेक करा, जेणेकरून तीच कन्सेप्ट आपल्याला पहिल्या आणि दुसऱ्या पदावर सोबत ठेवता येणार आहे. या ठिकाणी 60 हे उत्तर कसं येतं हे जर आपण पाहण्याचा प्रयत्न जर केला तर मित्रांनो या ठिकाणी 2 × 5 × 6 दिलेली संख्या 256 आहे. 256 या संख्येची फोड करा. फोड केल्याच्या नंतर त्याचा गुणाकार करा. या ठिकाणी 10 आणि या ठिकाणी 6. फायनली उत्तर किती येतं मित्रांनो? 60 येतं. म्हणजे या ठिकाणी 2×5 10 आणि 10 × 6 60 होतात. या ठिकाणी 60 हे उत्तर म्हणजे 256 या संख्येची फोड 2 × 5 × 6. फायनली उत्तर किती आलं मित्रांनो? 60 येतं. आता या ठिकाणी ठेवलेला सहसंबंध तोच तुम्हाला या ठिकाणी ठेवायचा आहे. 1 × 2 म्हणजे 2 मित्रांनो आणि परत ×3 म्हणजे या ठिकाणी 2 आणि हे 3 किती होतात? 3 × 6 होतात. पर्यायामध्ये दिसते का रे? पर्याय क्रमांक 3 हे आपल्या या ठिकाणी अचूक उत्तर आहे. दिलेल्या त्या ठिकाणी मित्रांनो संख्येचा गुणाकार केलेला आहे. मित्रांनो अशा अनेक प्रश्न एक्झाम मध्ये विचारलेले आहेत. घटक न्याय विश्लेषण तर आमचं सध्याला चालूच आहे, पण या टॉपिक वरती आधारित असलेले पूर्ण प्रश्न जे की एक्झाम मध्ये अनेक झालेले प्रश्न आहेत त्यांचा पूर्ण आम्ही एकत्र संच करून ज्ञानाय अकॅडमीच्या ऍप वरती तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये घटक न्याय पेपरमध्ये आलेले जे काही प्रश्न आहेत आणि आगामी काळामध्ये होणाऱ्या स्पर्धा परीक्षेमध्ये काही प्रश्न विचारले जाऊ शकतात का त्याही दृष्टीचा आम्ही त्या ठिकाणी आढावा घेऊन ते प्रश्न तुम्हाला सराव स्वरूपामध्ये ज्ञानाई अकॅडमीच्या ऍप वरती दिलेले आहेत. ऍप डाउनलोड करा. आगामी काळातील येणाऱ्या प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये आम्ही आणि आमची टीम ज्ञानाईची तुमच्या सोबत आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला अडचण वाटेल त्या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अकॅडमीचा मोबाईल नंबर दिलेला आहे. तुम्ही आवर्जून आम्हाला फोन करा ज्या ठिकाणी अडचण येते. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आज या ठिकाणी आपण संख्येतील सहसंबंध हा जो घटक आहे त्या घटकाची माहिती पाहिली. मी या ठिकाणी थांबतोय. धन्यवाद.